मी दिव्यांग व दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय या सदनाच्या निदर्शनास आणत आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महोदय हे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात। दिव्यांग व्यक्तींना इतरांच्या बरोबरचे सन्मान मिळावा, प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी दिव्यांग व अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदान पूर्वी असलेले रुपये 50,000 मध्ये 1 लाख रुपयाची वाढ करून प्रोत्साहन अनुदान आता 1,50,000 इतके करण्यात आले आहे। तसेच या योजनेच्या दिव्यांग या घटक नावाने समाविष्ट करून यासाठी रुपये 2,50,000 इतके अनुदान देण्याचे येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि भगिनींसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। बघा, यामध्ये अतुल सावे सर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काही दिव्यांग आणि अव्यंग हे जे व्यक्ती लग्न करतील, विवाह करतील, तर त्यांच्यासाठी 1.5 लाख रुपयांचं जे अनुदान आहे ते सरकारनं जाहीर केलेलं आहे। त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती जर असतील तर त्यांना 2.5 लाख रुपयाचं अनुदान हे मिळणार आहे। म्हणजेच अनुदानामध्ये मोठी वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या दिव्यांग जे भगिनी आहेत किंवा बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ते सुद्धा याचा फायदा किंवा लाभ घेऊ शकतील।